नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी दुसरी टेस्ट लॉन्च केली होती। ती टेस्ट आपण आज तुमच्याकडनं कंडक्ट करून घेतली। सर्वांनाच आजची सेकंड टेस्ट ही खूप छान गेली असावी। त्याच टेस्टचं आज आपण विश्लेषण करणार आहोत। सो पहिल्यांदा अश्वमेध करियर अकॅडमी कडनं तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। आणि माझ्याकडे जो काही आजच्या टेस्टचा जो विषय आलेला आहे तो आहे राज्यघटना। सो राज्यघटनेचे आपण क्वेश्चन वन बाय वन बघूया। सो पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, संविधान सभेच्या वृत्तपत्र कक्ष समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते। या अगोदरच्याही टेस्टला तुम्हाला समितीवर क्वेश्चन टाकला गेला होता आणि त्याचेही तुम्हाला अध्यक्षच विचारले होते। यावेळी तुम्हाला त्या समित्यांमधले एका व्यक्तीचं नाव विचारलंय, नेमकं वृत्तपत्र कक्ष समितीचे अध्यक्ष कोण होते। सो सुरुवातीला मी तुम्हाला याचं उत्तर सांगून देतो। याचं उत्तर आहे उषा नाथ सेन, ऑप्शन क्रमांक सी ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे। त्यानंतर तुम्हाला पहिलं ऑप्शन जे दिलेलं आहे ते आहे एच.सी. मुखर्जी। नेमके एच.सी. मुखर्जी हे कशाशी संबंधित आहे हेही तुम्हाला माहित पाहिजे। तर एच.सी. मुखर्जी ही व्यक्ती अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते। कुठले? अल्पसंख्याकांबाबतची जी उपसमिती होती त्या समितीचे अध्यक्ष एच.सी. मुखर्जी होते। हेही तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर ऑप्शन डी मध्ये तुम्हाला के.एम. मुन्शी ही व्यक्ती दिलेली आहे। नेमकी ही व्यक्ती कुठल्या समितीची अध्यक्ष होती? तर के.एम. मुन्शी यांच्या बाबतही आपल्याला एक समिती माहित पाहिजे आणि आयोग त्या समितीवर नेहमी क्वेश्चन विचारतं, तर ती आहे ऑर्डर ऑफ बिझनेस समिती। ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष होते के.एम. मुन्शी। त्यानंतर तिसरी व्यक्ती दिलेली त्या ऑप्शन मध्ये आपल्याला टी.टी. कृष्णमाचारी। तर टी.टी. कृष्णमाचारी यांचा संबंध येतो मार्गदर्शक तत्वांच्या बाबत। मार्गदर्शक तत्वांना यांनी भावनांची खरी केराची टोपली बोललेलं आहे। कोणी? टी.टी. कृष्णमाचारी यांनी डीपीएसपींना भावनांची खरी केराची टोपली बोललेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इतरही समित्यांचे अध्यक्ष माहित पाहिजे, जशी प्रांतिक घटना समिती असेल, त्याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते। त्यानंतर तुम्हाला संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष माहित पाहिजे। म्हणजे किती बारीक फरक दिलेला आहे। संघराज्य घटना समिती विचारली तर तुमच्या समोर नेहरू दिसले पाहिजे। त्यानंतर प्रांतिक घटना समिती विचारली तर वल्लभभाई पटेल तुमच्या समोर लक्षात आले पाहिजे। सरकारी समिती विचारली तर त्याचे अध्यक्ष एस वरदचरियर तुम्हाला माहित पाहिजे। म्हणजे असे वेगवेगळ्या समित्यांचे अध्यक्ष तुम्हाला यानंतरही विचारले जाऊ शकतात। त्यात एक आहे वित्त समिती, त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते। सो क्वेश्चनचं अनालिसिस करताना हे पूर्ण डीप मध्ये तुम्ही अनालिसिस करायचं, म्हणजे तुमच्या इतरही समित्या यातून कव्हर होऊन जातात। सो ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे उषा नाथ सेन। त्यानंतर आज आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत। आपला दुसरा क्वेश्चन आहे, कलम 371 ब मध्ये कोणत्या राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहे। आपला क्वेश्चन असा आहे की कलम 371 ब मध्ये कोणत्या राज्याच्या विशेष तरतुदी बद्दल आहे। म्हणजे नेमकं 371 बी हे कशाशी संबंधित आपल्याला विचारलेलं आहे। 371 ब हा कशा संबंधी, कुठल्या राज्यासंबंधी, त्या राज्याला विशेष राज्य दर्जा देण्यात आला होता। सो याचं उत्तर आपलं आहे ऑप्शन क्रमांक, याचं आन्सर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी, आसाम। सो आपल्याला हे लवकर लक्षात येत नाही, कारण की 371 ABCD नुसार जर आपण काउंट केले तर बरेचसे राज्य यामध्ये येतात। सो आपण एक ट्रिक लक्षात ठेवणार आहे इथे, नाम आसमा जीके। यामध्ये तुमचे जेही विशेष दर्जाप्राप्त राज्य 371A पासून ते 371J पर्यंत दिलेले ते सर्व राज्य यामध्ये येतात। इथे एन वरनं आपण नागालँड लक्षात ठेवायचं, ते ए मध्ये येतं 371A। इथे आसाम लक्षात ठेवायचं, आपल्याला आसामच्या बाबतच क्वेश्चन विचारलेला आहे, हे येतं बी मध्ये। त्यानंतर एम वरनं मणिपूर लक्षात ठेवायचं, हे येतं 371C मध्ये। त्यानंतर इथे ए वरनं आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं, इथे येतं डी 371D। इथे पण आंध्र प्रदेशच येतं, पण आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठाबाबत हे आहे, इथे येतं 371E। यस वरनं सिक्कीम लक्षात ठेवायचं, हे येतं DEF मध्ये येतं। त्यानंतर एम वरनं मिझोराम लक्षात ठेवायचं, इथे येतं तुमचं जी। त्यानंतर ए वरनं अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवायचं, इथे येतं एच। जी वरनं गोवा लक्षात ठेवायचं, इथे येतं आय। आणि के वरनं कर्नाटक लक्षात ठेवायचं, इथे येतं जे।
म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या इथे 371 मध्ये जितकेही राज्य असेल ते 371A पासून ते 371J पर्यंत सर्व राज्य तुमच्या इथे लक्षात राहतात. आज तुम्हाला आसामवर क्वेश्चन विचारलेला आहे, उद्या तुम्हाला मिझोरामवरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मणिपूरवरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो हे ट्रिक वाईज तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो तुम्हाला लिहून घ्यावीशी वाटली तर नक्कीच ही ट्रिक लिहून घ्यावी. नाम, आसमा, GK याच्यामध्ये सर्व राज्य कव्हर होऊन जातात. सो आपलं उत्तर आहे आसाम, ऑप्शन क्रमांक C. त्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा क्वेश्चन आहे तो आहे सरन्यायाधीशांबाबत आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की सरन्यायाधीश पात्रताबद्दल चुकीचे विधान ओळखा. चुकीचं विधान विचारलेलं आहे. खाली पर्यायही आपल्याला दिलेले, पर्याय क्रमांक फक्त A बरोबर, फक्त B बरोबर, फक्त AB बरोबर की फक्त AC. म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे. याच्यामध्ये कुठलं चुकीचं आहे नेमकं, बरोबर नाही विचारलेलं. सो पहिलं ऑप्शन दिलंय, राज्यपालांच्या मते ते निष्णांत कायदेपंडित असावे. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, निष्णांत कायदेपंडित असावे ही तरतूद सरन्यायाधीशांबद्दल 100% बरोबर आहे, पण ती राज्यपालांच्या मते नसून ती राष्ट्रपतींच्या मते आहे. राष्ट्रपती, इथे राज्यपाल नसावे, राष्ट्रपती असावे. त्याच्यामुळे शब्दात गडबड आहे. सो स्टेटमेंट A ही आपली चुकीची आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक A जातोय, कारण की तिथं फक्त A बरोबर दिलेलं आहे, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. त्यानंतर ऑप्शन कुठे, फक्त इथं A पण इथे पण दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक A आपला कट होतो, पर्याय क्रमांक 3 आपला कट होतो, पर्याय क्रमांक 4 ही आपला कट होतोय. त्यानंतर पर्याय क्रमांक B मध्ये काय दिलंय, तो भारताचा नागरिक असावा. 100% भारताचा सरन्यायाधीश हा भारताचा नागरिक असलाच पाहिजे, हे लॉजिकल आहे, ते बरोबर आहे. फक्त B पण बरोबर आहे. त्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे, नंतर ऑप्शन आपला उरतो पर्याय क्रमांक 4 A आणि C. ऑलरेडी A मध्ये A तर चुकीचं दिलेलं आहे, आपल्याला चुकीचंच विधान विचारलेलं आहे, A तर चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं पहिलं ऑप्शन 1 तर कट झालेलं आहे. दुसरं ऑप्शन B मध्ये काय दिलंय, तो भारताचा नागरिक असावा, हे तर बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीचं विचारलंय, त्याच्यामुळे A चुकीचं आहे. A इथे आलेला आहे, A इथे आलेला आहे, B बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ही आपला कट होतोय. आपलं ऑप्शन उरतंय ऑप्शन क्रमांक 4. आपलं उत्तर काय येईल, 4 येईल. C स्टेटमेंट वाचायची पण आपल्याला गरज नाही, तरीही आपण एकदा रीड करू की उच्च न्यायालयात सलग 10 वर्ष न्यायाधीश व 5 वर्ष वकिलीचा अनुभव असावा. इथे लॉजिकली बघितलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल, न्यायाधीश म्हणून 10 वर्ष त्या व्यक्तीनं काम करावं आणि वकील म्हणून फक्त 5 वर्ष, अशी कुठलीही तरतूद नाहीये. तर उच्च न्यायालयामध्ये त्या व्यक्तीने 10 वर्ष वकिली केल्याचा अनुभव असावा आणि 5 वर्ष कमीत कमी त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केल्याचा अनुभव असावा, अशी तरतूद आहे. ते उलट केलेलं आहे थोडं, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक C ही चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन येतं पर्याय क्रमांक 4 A आणि C चुकीचं दिलेलं आहे. भारताचा नागरिक असावा ही तरतूद बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. पुढचा क्वेश्चन आहे आपला, 42व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणता विषय समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय विचारताय तुम्हाला, कुठला विषय टाकण्यात आलेला नाही. आपण घाई गडबडीत काय वाचतो, कुठला विषय टाकण्यात आलेला आहे, विचारलंय नाही म्हणून. सर एक लक्षात ठेवा, 42वी घटना दुरुस्ती ही आपली लघु राज्यघटना म्हणून ओळखली जाते. मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ह्या घटना दुरुस्तीला आपण ओळखतो. ह्या 42व्या घटना दुरुस्तीने खूप साऱ्या घडामोडी घडल्या होत्या. इंदिरा गांधींच्या काळामध्ये ही घटना दुरुस्ती लागू करण्यात आलेली होती. सो 42व्या घटना दुरुस्तीने कुठला विषय नेमका याच्यात टाकलेला नव्हता, तर एक लक्षात घ्या, समवर्ती सूचीमध्ये, त्यात आपल्याला पुढे पॉईंट दिलाय, नेमकं समवर्ती सूचीत टाकण्यात आलेला नव्हता. तर एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वजन व मापे हा विषय तेव्हा टाकण्यात आलेला होता समवर्ती सूचीमध्ये आणि आजही आहे. त्यानंतर शिक्षणही टाकण्यात आलेला होता, वनेही टाकण्यात आलेला होता, पण ऑप्शन क्रमांक D हा आपला समवर्ती सूचीचा भाग नसून हा आपला राज्य सूचीचा भाग आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक D याचं उत्तर निघतं. 42व्या घटना दुरुस्तीने जर आपण बोलायला गेलो तर कमीत कमी 5-10 मिनिटं लागू शकता.
कारण की जवळपास या घटना दुरुस्तीने खूप साऱ्या घटना दुरुस्त्या आपल्या घटनेत घडून आणल्या होत्या। त्यातली एक म्हणजे अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्यासाठीची तरतूद या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आली होती। त्यानंतर आपल्या लोकसभा तसेच विधानसभा जे सदस्य होते त्यांचा जो कार्यकाल होता तो 5 वर्षांवरनं 6 वर्ष असा करण्यात आला होता। त्यानंतर ह्याच घटना दुरुस्तीने न्यायालयाचे अधिकार कमी करण्यात आले होते, म्हणजे न्यायालयांच्या न्यायिक अधिकारांमध्ये संकोच करण्यात आला होता। खूप साऱ्या घडामोडी ह्या 42व्या घटना दुरुस्तीने घडलेल्या होत्या। त्यावर आपण एक क्वेश्चन बनवला, त्यामध्ये नेमका समवर्ती सूचीमध्ये कुठले विषय समाविष्ट नव्हते हा प्रश्न आपण डिझाइन केला होता। तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी, सार्वजनिक आरोग्य। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत, तो आहे पंचायत राज संबंधित खालीलपैकी कुठल्या पंचायत राज संबंधित खालील समित्या कालानुक्रमे लावा असा प्रश्न आपल्याला विचारलाय। तर जनरली आयोगाच्या पेपरमध्ये आपल्याला असा प्रश्न बघायला मिळतोच, नेमकं समित्यांचा क्रम विचारला जातो किंवा एखादी चुकीची समिती विचारली जाते, त्याच्या इयर मध्ये आपल्याला चुकवलेलं असतं। तर इथे आपल्याला क्रम विचारलेला आहे। एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जी वसंतराव नाईक समिती आहे ऑप्शन ए मध्ये दिलेली आहे, तिची स्थापना ही 1960 मध्ये करण्यात आलेली होती। त्यानंतर दुसरी जी समिती दिलेली आहे जी.व्ही.के. राव समिती, या समितीची स्थापना 1985 मध्ये करण्यात आलेली होती। त्यानंतर सी मध्ये जी सिंघवी समिती दिलेली आहे त्या समितीची स्थापना ही 1986 मध्ये करण्यात आली होती। आणि चौथी समिती जी दिलेली आहे डी मध्ये, तिची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती। सो आपल्याला त्यांचा क्रम विचारला आहे। सुरुवातीला काय येणार आहे आपल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन डी येणार आहे, त्यानंतर ऑप्शन क्रमांक ए येईल, त्यानंतर ऑप्शन क्रमांक बी येणार आणि त्यानंतर ऑप्शन क्रमांक सी येणार। सो डी ए बी सी असं कुठे दिसतंय का आपल्याला, डी ए बी सी हे पहिल्याच ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतंय, तेच आपलं उत्तर आहे। सो आपण अभ्यास करताना यांचे इयर तर लक्षात ठेवलेच पाहिजे, त्याचबरोबर ह्या समित्या नेमक्या कशासाठी स्थापन झाल्या होत्या, त्या नेमक्या कुठल्या स्टेट संबंधी होत्या, त्या केंद्रासंबंधी होत्या की राज्य संबंधी होत्या, नेमकं त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस कुठल्या समितीने केली, 4 स्तरीय पंचायत राजची शिफारस कुठल्या समितीने केली, या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे। जशी आज बलवंतराय मेहता समिती विचारली, उद्या अशोक मेहता समितीही तुम्हाला विचारली जाऊ शकते। त्या समितीची स्थापनाही लक्षात असणं गरजेचं आहे, ती झाली होती 1977 मध्ये। म्हणजे खूप साऱ्या समित्या त्या काळामध्ये पंचायत राज संबंधी घडून गेल्या होत्या। त्याचबरोबर नेमकं घटनात्मक दर्जा पंचायत राजला दिला जावा असं कुठल्या समितीने सांगितलं, ह्या गोष्टी तुम्ही पाठांतर असणं तसेच लॉजिकली लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत, आपल्याला पुढचा क्वेश्चन जो विचारला आहे तो महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला। महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम याबाबत आपल्याला क्वेश्चन विचारलाय। तर ए नंबरचं जे ऑप्शन दिलं 1958, तर हे आहे ग्रामपंचायती संबंधी, त्याच्यामुळे आपला ऑप्शन ए हे कट होऊन जातं। त्यानंतर 1962चा आता कुठला संबंधच येत नाही, त्याच्यामुळे 1962 हे आपलं कट होऊन जातं। त्यानंतर आपल्याला विचारलंय महाराष्ट्र नगरपालिका पंचायती संबंधी आपल्याला हा क्वेश्चन विचारलेला आहे। सो त्याचं उत्तर हे आपलं आहे ऑप्शन क्रमांक डी 1965। आपण ऑप्शन सी मध्ये आणि ऑप्शन डी मध्येच कन्फ्युज होणार आहे, कारण की ऑप्शन जो सी दिलेला आहे तो जिल्हा परिषदेसंबंधी आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम जो आहे तो 1961 मध्ये लागू करण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी 1962 मध्ये झाली होती। आपल्याला विचारले महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, सो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1965। विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत। तो क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे आणीबाणी विषयक तरतुदी। आणीबाणी टॉपिक मधला क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामध्ये विचारलंय आणीबाणी विषयक तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात त्याच्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे। तर आणीबाणी विषयक भाग नेमका कुठला असेल, सो याचं उत्तर आहे, पहिल्यांदा उत्तर सांगून देतो, ऑप्शन क्रमांक सी भाग 18 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे। मग नेमकं भाग 17 कशा संबंधित आहे, भाग 15 कशा संबंधित आहे, भाग 20 कशा संबंधित आहे, ह्याही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। सो आपण भाग 15चा जर विचार केला तर भाग 15 हा आपल्या निवडणुकांसंबंधित आहे। भाग 15
ज्या काही आपल्या देशात निवडणुका कंडक्ट होता, असा निवडणूक आयोग असेल, त्याची स्थापना असेल, त्याची रचना असेल, त्यासंबंधी भाग 15 मध्ये 324 ते 329 कलमांचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर भाग 20 हा कशा संबंधी आहे, तर भाग 20 हा घटना दुरुस्ती संबंधी आहे. भाग 20 घटना दुरुस्ती, त्यामध्ये एकमेव कलम आहे ते आहे कलम 368. त्यानंतर भाग 17 विचारलाय तुम्हाला, तर भाग 17 हा आपल्या ज्या काही राजभाषा असतात, राजभाषा, मग त्यामध्ये केंद्राची भाषा असेल, राज्याची भाषा असेल, आपल्या सर्वोच्च न्यायालयाची भाषा असेल किंवा इतरही काही तरतुदी असेल भाषेसंबंधी, त्याचा उल्लेख भाग 17 मध्ये केलेला आहे. तो आहे कलम 343 ते 351 मध्ये. कलम 343 ते 351 मध्ये भारतीय राजभाषांसंबंधी हा भाग तरतूद करतो. भाग 17 आपल्याला विचारलंय आणीबाणी विषयक तरतुदी कुठल्या भागामध्ये आहे, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भाग 18. सो याच्यावरनं आपलं एक लक्षात येईल की आपल्याला भागही पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठले कलम येतात, त्याच्यामध्ये किती प्रकरणं येतात, कुठल्या प्रकरणामध्ये कोणते कलम येतात, हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कंबाईनच्या एक्झामसाठी. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमात राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. म्हणजे हा आपल्याला राष्ट्रीय स्मारकांवर क्वेश्चन विचारलेला आहे. राष्ट्रीय स्मारकांवर जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा आपली नजर ही DPSP म्हणजे आपल्या मार्गदर्शक तत्वांकडे जाणे गरजेची आहे. मार्गदर्शक तत्वे आपल्याला पूर्णपणे पाठ असणे गरजेची. पहिली गोष्ट, मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख हा कुठल्या भागात करण्यात आलेला आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर तो आहे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कलम 36 ते कलम 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे आपल्याला दिलेली आहेत. मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट नसतात. त्यामुळे जसे मूलभूत हक्कांना न्यायिक म्हणजे संरक्षण दिलेले आहे, तसे मार्गदर्शक तत्वांना न्यायिक संरक्षण देण्यात आलेलं नाहीये. ते आहे कलम 36 ते 51 मध्ये त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर आपल्याला डायरेक्टली त्यावर कलमावर क्वेश्चन विचारला आहे, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण करण्याचे निर्देश हे कोणत्या कलमात देण्यात आलेले आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलम 49 मध्ये. सो आपल्याला कलम 47 माहित पाहिजे, कलम 48 माहित पाहिजे, कलम 45 माहित पाहिजे. 45चा जर आपण विचार केला तर 45 हे 6 वर्षांखालील मुलांसाठी शैक्षणिक तरतूद करण्यासंबंधित एक कलम आहे. त्यानंतर कलम 46 इथे ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये, पण ते SC/ST संबंधी आहे, त्यांच्या हित संबंधासंबंधी तरतूद करतं. कलम 47 जे आहे ते आहे पोषणमान व राहणीमान उंचावण्यासंबंधी आहे. त्यानंतर कलम आपल्याला 48 जे दिलेलं आहे ते पर्यावरणाच्या संरक्षण करण्यासंबंधी. म्हणजे ज्यावेळेस आपण क्वेश्चनचं अनालिसिस बघतो त्यावेळेस चारही ऑप्शन नेमकं काय सांगता आपल्याला, किंवा त्याही ऑप्शनला जोडून अजून काही आपण ऑप्शन क्रिएट करून त्यांचंही आपण विश्लेषण करणं हे गरजेचं असतं. सो आपलं उत्तर काय येतं, ऑप्शन क्रमांक सी, कलम 49 मध्ये स्मारकांबाबत उल्लेख केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आहे आपला, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे. सो त्याचं उत्तर मी पहिल्यांदा सांगून देतो. ते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए, राज्यसभा. ही पॉवर राज्यसभेला देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस राज्यसभा ही 2/3 बहुमताने एखादा ठराव पास करून एखादी सेवा निर्माण करण्यासाठी ठराव 2/3 बहुमताने पास करते, त्यावेळेस ती सेवा निर्माण केली जाते. सो अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यघटनेने राज्यसभेकडे दिलेला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. तुम्हाला फसवण्यासाठी संसद दिलेला आहे, लोकसभा दिलेला आहे, राष्ट्रपती दिलेला आहे. आपण वाचता वाचता राष्ट्रपती किंवा संसदही मारू शकतो, पण त्याचं उत्तर आहे राज्यसभा, कारण की राज्यसभेकडे ती पॉवर देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. त्यामध्ये नेमकं राज्यसभेचा उल्लेख हा कुठल्या कलमामध्ये हेही आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. कलम 79 हे संसदेबद्दल सांगतं आपल्याला. कलम 80 हे राज्यसभेबद्दल आपल्याला सांगतं आणि कलम 81 लोकसभेबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देतं. हेही कलम आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे त्या ऑप्शन सोबत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती संस्था ही घटनात्मक नाही. आपल्याला बघा तुम्ही,
तुम्हाला आहे नाही विचारलं जात, नाही विचारलं जात आहे, नेमकी कुठली संस्था ही घटनात्मक नाही आहे. सो ऑप्शन क्रमांक ए दिलेला आहे राज्य लोकसेवा आयोग, म्हणजे आपली MPSC. याचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये कुठल्या कलमामध्ये दिलेला असेल त्याचा विचार करायचा. सो कलम 315 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाबाबत तरतूद देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपला येणार नाही. ऑप्शन क्रमांक बी दिलेला आहे वित्त आयोग. सो वित्त आयोगाची तरतूद ही कलम 280 मध्ये देण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे वित्त आयोग पण इथे येणार नाही. ज्याची तरतूद घटनेत आहे तो घटनात्मक असतो, त्याच्यामुळे राज्य लोकसेवा आयोग घटनात्मक आहे, वित्त आयोग घटनात्मक आहे. आणि तिसरा ऑप्शन जो आहे तो SC आयोग. SC आयोगाचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये कलम 338 मध्ये देण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग हा सुद्धा घटनात्मक आहे. परंतु केंद्रीय माहिती आयोग याचा उल्लेख आपल्या घटनेमध्ये देण्यात आलेला नाहीये, तर तो घटनात्मक नाहीये, तो एक वैधानिक आयोग आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क भाग 3 मधून वगळून तो भाग 12 मध्ये समाविष्ट करण्यात आला? आपल्याला संपत्तीच्या अधिकाराबाबतचा क्वेश्चन विचारलेला आहे. सुरुवातीला संपत्तीचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार होता, तो कलम 31 मध्ये देण्यात आलेला होता. कुठे? तर कलम 31 मध्ये आपल्याला सुरुवातीला संपत्तीचा अधिकार हा देण्यात आलेला होता. त्यानंतर तो मूलभूत अधिकार आपला वगळण्यात आला, तो 44व्या घटनादुरुस्तीने. 44वी जी घटनादुरुस्ती आपल्या घटनेत करण्यात आली त्यात तो मूलभूत अधिकारातून काढून तो एक कायदेशीर अधिकार बनवण्यात आला, कलम 300A मध्ये टाकून. म्हणजे त्याचा उल्लेख घटनेमध्ये आहेच, पण तो आता कायदेशीर अधिकार झालेला आहे. सो आपल्याला विचारलेले भाग 12 मध्ये समाविष्ट करण्यात आला, तर कोणत्या घटनादुरुस्तीने तो समाविष्ट करण्यात आला? आपलं ऑप्शन क्रमांक 1 जे आहे 44वी घटनादुरुस्ती हे त्याचं उत्तर आहे. मग आता आपण याच्या अगोदरच 42व्या घटनादुरुस्तीबद्दल काही गोष्टी बघितल्या. सो आपण 42वी घटनादुरुस्ती एक्सप्लेन नाही करणार, आपण 45वी घटनादुरुस्ती बघू. नेमकी 45वी घटनादुरुस्ती ही कशा संबंधी आहे? सो आपल्या लक्षात आलं पाहिजे की 8वी घटनादुरुस्ती असो, 23वी घटनादुरुस्ती असो, 45वी असो, 65 असो, 79 असो, 95 असो किंवा 104वी घटनादुरुस्ती असो, या सर्व घटनादुरुस्त्या ह्या SC ST आणि अँग्लो इंडियन समाजासाठी 10 वर्षांनी आरक्षण वाढवण्याच्या तरतुदीबाबत केलेलं आहे. आपल्याला त्यामध्ये मग 45वी दिली तर ही घटनादुरुस्ती आहे. SC ST आरक्षण हे 10 वर्षांनी वाढवण्यात आलं, त्याचबरोबर अँग्लो इंडियनचंही वाढवण्यात आलेलं होतं. परंतु जी काही आपल्या घटनेमध्ये 104वी जी घटनादुरुस्ती करण्यात आली त्या घटनादुरुस्तीने अँग्लो इंडियनचं आरक्षण हे बाद करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता फक्त SC STचं आरक्षण हे आपल्या घटनेत शिल्लक आहे. त्यानंतर 61वी घटनादुरुस्ती दिलेली. 61व्या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं, तर आपल्या जे निवडणुकीमध्ये जे मतदात्याचं वय जे 21 वर्ष होतं, 21 वर्ष जे वय दिलेलं होतं ते 61व्या घटनादुरुस्तीने मतदान करण्याचं वय हे 21 वरून 18 वर्ष करण्यात आलंय. आणि ह्याच घटनादुरुस्तीने निवडणूक आयोगामध्ये 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांचा समावेश करण्यात आला. 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांचा समावेश ह्या 61व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला. सो आपल्या लक्षात आलं पाहिजे की 61वी घटनादुरुस्ती ही निवडणूक आयुक्तांसंबंधी आहे आणि मतदारांचं जे वय असतं ते 21 वरून 18 वर्ष करण्यासंबंधी. सो आपण 44वी बघितली, 45वी बघितली, 61वी बघितली आणि या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपण 42व्या घटनादुरुस्ती मधल्या तरतुदीही आपण बघितल्या. सो आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा क्वेश्चन आहे तो आहे भारतीय संविधानात कलम 20 हे कशाशी संबंधित आहे? म्हणजे परत आपल्याला कलमावर क्वेश्चन विचारलेला आहे. कलम पाठ असणं हे किती गरजेचं आहे यावरून आपल्याला दिसतं. सो याचं उत्तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगून देतो. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक जे 1 आहे ते याचं आन्सर आहे. अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण हे भारतीय संविधानात कलम 20 बद्दल आपल्याला सांगतं. मग नेमकं अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण हे कुठल्या कलमात आहे? तर त्याचं आहे कलम 22 मध्ये उल्लेख केलेला आहे अटक व स्थानबद्धता.
त्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 जे दिलेलं आहे आपल्याला, माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी म्हणजे गुलामगिरी संबंधी हे कलम दिलेलं आहे. तर याचा उच्चार जो केलेला आहे, याचा उल्लेख केलेला आहे तो म्हणजे कलम 23 मध्ये. सो या तिन्ही ऑप्शन आपल्याला किती ॲक्युरेट पाठ असणं गरजेचं आहे. कलम 20 माहीत असणं गरजेचं आहे, कलम 22 माहीत असणं गरजेचं आहे, कलम 23 माहीत असणं गरजेचं आहे. सो सुरुवातीला जे कलम 1 ते 51 आहे ते आपल्याला पूर्णपणे पाठांतर असणं हे गरजेचं आहे, यावरून आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा क्वेश्चन आहे अनुच्छेद 18 बाबत अयोग्य कथने कोणती. अयोग्य कथने विचारली. बघा इथे पण तुम्हाला चुकीचंच कथन विचारलंय, बरोबर विचारलेलं नाही. सो आपण पहिली स्टेटमेंट वाचूया. सेनाविषयक नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. सेनाविषयक नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही, हे ऑप्शन तुमचं बरोबर आहे. आपल्याला विचारलंय अयोग्य. लगेच तुम्ही बघायचं ए बरोबर दिलेलं आहे, इथे कुठे खाली ए आहे का, तर ए कोणत्याच ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. तुमचं ऑप्शन हे निग्लेक्ट होत नाही, तुम्हाला पुढचे ऑप्शन हे वाचावेच लागणार. पुढचं ऑप्शन दिलंय भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारेल. तर इथं बघतानाच आपल्याला लगेच लक्षात येतं कसा काय कुठला व्यक्ती कोणत्याही देशाकडून कोणताही किताब कसा स्वीकारू शकतो. तर हे ऑप्शन ब क्रमांकाचं ऑप्शन हे जे आहे आपलं ते चुकीचं आहे, कारण की असं आपल्याला डायरेक्टली करता येत नाही. यासाठी राष्ट्रपतींची संमती हवी असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक ब हे ऑप्शन 3 मध्ये आलेलं आहे, ऑप्शन 1 मध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन 2 तर कट होतंय, 4 पण कट होतंय. आता परत आपल्याला क वाचावं लागणार आहे की भारताची नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे पद किंवा विश्वस्त पद धारण करत असताना संसदेच्या संमतीशिवाय परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. वाचताना ही स्टेटमेंट एकदम बरोबर वाटते, कारण की याच्यामध्ये काही गडबडच आपल्याला दिसत नाही आणि चुकीचं विचारलंय तर ऑप्शन क्रमांक ब पण आपल्याला दिलेला आहे. सो डायरेक्टली आपण ऑप्शन क्रमांक 3 मारून मोकळं होऊन जातो. पण इथे लक्षात घेण्यासारखी बाब दिलेली, तुम्हाला एक ट्विस्ट टाकलेला आहे की इथे संसदेच्या संमतीशिवाय नसून ती राष्ट्रपतींची संमती आहे. बघा शब्दामध्ये गडबड दिलेली आहे. कधी कधी राष्ट्रपतींच्या जागी संसद टाकतात, कधी संसदेच्या जागी राष्ट्रपती टाकतात. सो ऑप्शन क्रमांक क ही चुकीचा आहे, संसद नसून तिथे राष्ट्रपती हवा. सो आपलं उत्तर काय येणार आहे मग, ब आणि क हे दोन्ही स्टेटमेंट इथे चुकीच्या दिलेल्या आहेत. सो आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा क्वेश्चन आहे संसद सदस्यांना भारतात संसदेच्या अधिवेशनाच्या आधी किंवा नंतर किती दिवस दिवाणी दाव्यांच्या संदर्भात अटक करता येत नाही. आपल्या घटनेमध्ये कुठले कुठले दावे असतात, एक असतो दिवाणी, एक असतो फौजदारी, एक असतो प्रतिबंधात्मक. आपल्याला विचारलंय नेमकं संसद सदस्यांना भारतात संसदेच्या अधिवेशनाच्या आधी किंवा नंतर किती दिवस दिवाणी दाव्यांच्या संदर्भात अटक करता येत नाही. सो याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. म्हणजे किती दिवस आधी, तर 40 दिवस आधी. आपण उत्तर मारताना डायरेक्टली ऑप्शन क्रमांक क आणि 3 नंबरला गोळा करून येऊ, पण खाली ऑप्शन बघायचे. ऑप्शन क्रमांक हे ऑप्शन 2 मध्ये देण्यात आलेलं आहे. सो दिवाणी दाव्यांच्या बाबत जे काही संसद सदस्यांचं जे अधिवेशन चालू असतं त्याच्या 40 दिवस आधी किंवा 40 दिवस नंतर त्यांना अटक करता येत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सो आपलं उत्तर काय असेल, फक्त क याचं उत्तर असेल. परंतु फौजदारी किंवा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असेल तर त्यासाठी ही तरतूद लागू होत नाही. सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टोटल 15 क्वेश्चनचं विश्लेषण हे बघितलेलं आहे. आय थिंक माझा एक क्वेश्चन बाकी सर, बरं का, एक क्वेश्चन बाकी आपण. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत.
तो आहे आपला अविश्वास ठरावासंबंधी. वाचूया आपण. अविश्वास ठराव यासंबंधी कोणते विधान बिनचूक आहे म्हणजे बरोबर आहेत असं आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. सो पहिला ऑप्शन आपण वाचूया, त्या ऑप्शन वरनं आपलं उत्तर निघतं की नाही तेही आपण बघूया. पहिलं ए ऑप्शन दिलंय, हा प्रस्ताव लोकसभेत मांडण्याची कारणे देणे आवश्यक असते. सो हे विधान आपल्याला चुकीचं दिलेलं आहे, कारण की जेव्हा आपण अविश्वास प्रस्ताव हा लोकसभेत मांडत असतो त्यावेळेस कुठलंही कारण देण्याची गरज नसते. सो आपलं ऑप्शन क्रमांक ए चुकीचं आहे, आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. सो फक्त ए बरोबर येणार आहे का? येऊ शकत नाही. आपलं ए नंबरचा ऑप्शन कट झालेलं आहे. परत ए इथे कुठे आलेला आहे का? ऑप्शन 3 मध्ये पण ए आलेला आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 पण कट झाला. आता आपल्याला फक्त ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 बघायचंय. सो आपण बी तर 2 मध्ये पण दिलेला आहे, 4 मध्ये दिलेला आहे, तर बी हा 100% बरोबर असेल. तरी आपण वाचूया. हा प्रस्ताव फक्त संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो. तर 100% हा प्रस्ताव, अविश्वास प्रस्ताव हा मंत्रिमंडळाविरुद्धच मांडता येतो, कारण कलम 75 मध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असते. मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असते. त्यामुळे जेव्हा लोकसभा ही मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडत असते, तो जर मंजूर झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. हे नेहमी लक्षात असू द्या. त्यामुळे स्टेटमेंट 2 जी दिलेली आहे, हा प्रस्ताव संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो. तो मांडल्यानंतर तो जेव्हा मंजूर होतो त्यावेळेस त्यांना मंत्रिमंडळाला राजीनामा हा द्यावाच लागतो. सो ही स्टेटमेंट सी आपली बरोबर आहे. परंतु प्रिंट मिस्टेकमुळे आपलं सी ऑप्शन हे डी मध्येही कॉपी पेस्ट झालेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, हा क्वेश्चन आपला बाद होणार आहे. परंतु आपलं याचं उत्तर काढायचं म्हटलं तर ऑप्शन क्रमांक बी, सी आणि डी तीनही ऑप्शन आपले बरोबर येतात, कारण की सीच ऑप्शन खाली आपल्याकडनं बाय मिस्टेक प्रिंट झालेला आहे. सो एक लक्षात राहू द्या, अविश्वास प्रस्ताव करताना निंदा प्रस्ताव पण तुम्ही करायला सुरुवात करा. निंदा प्रस्ताव हा मंत्र्याविरुद्ध किंवा मंत्रिमंडळाविरुद्धही मांडला जाऊ शकतो आणि निंदा प्रस्तावासाठी कारणे देणे आवश्यक असतात, परंतु अविश्वास प्रस्तावासाठी कारणे देण्याची गरज नसते. आणि विद्यार्थी मित्रांनो नुकताच जो काही अविश्वास प्रस्ताव आपल्या देशातील मोदी सरकार विरुद्ध आणण्यात आला होता, तो होता इंडिया आघाडीच्या गोगोई साहेबांनी. गोगोई हे जे लोकसभेतील संसद सदस्य होते, त्यांनी मणिपूरमध्ये जो काही व्हायोलन्स, जी काही हिंसा झाली होती त्यावर पंतप्रधानांनी बोललं पाहिजे, त्यासाठी पंतप्रधानांवर 2023 मध्ये अविश्वास प्रस्ताव हा लास्ट आणला गेला होता. सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण 15 क्वेश्चनचं व्यवस्थित ॲनालिसिस बघण्याचा प्रयत्न केला, त्यांचे उत्तरही आपण बघितले. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.